रवींद्र धंगेकरांवर एमआयएमच्या उमेदवाराचा आरोप आहे। धंगेकरांनी वक्फ बोर्डची मालमत्ता बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय। राजकीय दबावाने भूखंड पत्नीच्या नावे केल्याचा हा आरोप करण्यात आलाय। मूळ वक्फ बोर्डची मालमत्ता काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी शहर अभियंता विवेक वाघमारे यांच्याबरोबर संगनमत करून बळकावली असल्याचा आरोप करण्यात आलाय। हा आरोप एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस सुंडके यांनी केलाय। मूळ वक्फ बोर्डाची मालमत्ता काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी शहर अभियंता विवेक वाघमारे यांच्याबरोबर संगनमत करून बळकावली असल्याचा आरोप एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस सुंडके यांनी केलाय। मूळ वक्फ बोर्डाची मालमत्ता रवींद्र धंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून बळकावली आहे। धंगेकरांनी हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतला असून आता खासगी विकसक उत्कर्षक असोसिएशनच्या मदतीने त्या ठिकाणी निवासी व्यावसायिक इमारत बांधली जात आहे, असेही सुंडके यांनी नमूद केलंय। धंगेकर आमदार झाल्यावर म्हणजे 18 मार्च 2023 या दिवशी या जागेवर बोजा नोंद करण्यात आली। ही जागा 1935 साली डॉक्टर मोहम्मद करीम खान आणि त्यांचे पत्नी बेबी राबिया खान यांनी वकफला सामाजिक कार्यासाठी दान केले होते। पण वकफची जागा अशी आहे का एकदा कुणी दान केली तर तो पण परत घेऊ शकतो नाही, असा नियम आहे त्याचा। वकफ बोर्डाची जागा ही एकदा वकफनामा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची विकता येत नाही आणि विकत घेता येत नाही, असे कायदा सांगतो। धंगेकर यांनी आमदार झाल्यानंतर काहीच दिवसात बेकायदेशीरपणा पद्धतीने प्रशासनावर दबाव आणून ही जागा आपल्या पत्नीच्या नावावर करून घेतली। धंगेकर यांच्या निवडणूक शपथपत्रिकेत ही वादग्रस्त जागा त्यांच्या पत्नीचे नावे दाखवण्यात आलेली आहे। वकफची जागा ही कोणाची मालकीची असू शकत नाही, ती अल्लाची जागा आहे असे असते। धंगेकर यांनी ही जागा हडप करून अल्लाच्या जागेवर दरोडा टाकला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।